ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात 2005 पासून चालू झाली. तिथून थोडासा कालावधी गेला. नंतर जे आमचे आंदोलनं किंवा मोर्चे वगैरे बरंच काही संघर्ष आम्हाला करावा लागला. पण या 2 वर्षामध्ये जो सुरुवात आम्ही केली मुंबईला ज्यावेळेस 31 मार्च 2023चा जो आंदोलन झाले त्यानंतर आमचा एक GR बाहेर पडला. त्याच्यानंतर सुरुवात झाली आणि आता जो एक नवीन GR झाला 30 तारखेला 25/6/2026चा. त्यामध्ये आधी संकेतपदावर एक वेळची विशेष बाब म्हणून समायोजन करण्याचा निर्णय शासनाने 10 वर्ष पूर्ण झालेले सर्व कर्मचाऱ्यांचा नेहमी शासन सेवेत सामावून घेण्याचा आदेश निघाला. माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी सततच्या प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झालं आहे. आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सर्वांचे आभार. 2005 पासून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची स्थापना झाली. तेव्हापासून कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक सर्व महाराष्ट्रात जवळजवळ 15,000हून जास्त कर्मचारी यामध्ये कार्यरत आहेत. 2005 पासून 2026पर्यंत गेल्या 19 वर्षापर्यंत आम्ही कोरोना असो किंवा प्रसूती असू द्या, लसीकरण असो, प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम आमचा पुढाकार घेऊन सर्व राष्ट्रीय कार्यक्रम उद्दिष्टानुसार आम्ही पूर्ण केले. आणि त्याचंच फळ म्हणून आम्ही वेळोवेळी केलेले आंदोलन आणि शासनाने घेतलेली दखल यामुळे आमच्या 24 मार्च 2024 रोजी पहिला GR काढला हे सामावून घेण्याचा. पण त्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे पुन्हा एक GR निघाला 25/6/2025 या रोजी. तो त्यामध्ये मुख्यतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर आणि उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार साहेब या सर्वांच्या एकमताने आम्हा सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे अधिसंख्य पदावर आणि कोणावरही अन्याय होणार नाही असा GR त्यांनी स्थापन केला. जेणेकरून आमच्या इथून पुढची आरोग्य सेवा करताना आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिकदृष्ट्या आणि सबळ होण्यासाठी आणि शासनाने आमची दखल यामुळे आज आम्ही आमच्या सांगोला तालुक्यातील विद्यमान आमदार साहेब डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा सत्कार करण्यासाठी आणि त्यांनी दिलेल्या आम्हाला वेळोवेळी सहकार्याबद्दल आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत त्यांचा सत्कार व त्यांचे आभार मानण्याकरिता आलो आहोत. तरी याची शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर शासनाने सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कायमचे जे नियुक्त करणार आहे तर त्याचं लवकरात लवकर देण्यात यावे ही सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत त्यांना विनंती.